नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात अंदाज देणारे. एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा हवामानामध्ये पोषक वातावरण असतं, तेव्हा बाष्प निर्माण होतं. आणि एक लक्षात घ्या, अर्धा मान्सून संपलेला आहे 2 महिन्याचा आणि आता उरलेला अर्धा मान्सून सुरू झालेला आहे. तर त्या मान्सूनमध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट असते आणि ती म्हणजे बहुतांशी वातावरण हे बंगालच्या उपसागरात बनून भूभागावर येत असतं. आणि त्यामुळे ज्या भागातून हे वातावरण बनणार आहे, त्या भागामधली स्थिती काय आहे हे बघावं लागतं. आता आपल्याला दिसतंय महाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरणासाठी पोषक वातावरण आहे. मात्र मुख्य जो पावसास अनुकूल प्रभाव आहे तो हिमालयाशी पॅरलल आहे. त्यानंतर दोन्ही समुद्रांच्या दक्षिण टोकाला आपल्याला अतिशय अनुकूल परिस्थिती दिसते. परंतु या परिस्थितीचा लगेचच भारतीय भूभागावर फार मोठा परिणाम होईल असं काही वातावरण सध्या नाही आहे. कारण यातून एखादी हवामान प्रणाली विकसित व्हावी लागते आणि ती भारतावर परिणाम करते, तशी परिस्थिती सध्या नाही. आपण संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये केवळ आता स्टॅटिस्टिक घेतोय. जे स्टॅटिस्टिक आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये घेत नाही, कारण त्या ठिकाणी मोठा अंदाज असतो आणि त्यामुळे ते शक्य होत नाही. आता आपण या आकड्यामध्ये काय बदल होतोय तुम्ही लक्षात घ्या. सुरुवातीला आपल्याला कोकण विभागामध्ये या ठिकाणी 100% अधिक अशा प्रकारचा अंदाज होता, म्हणजे पाऊस पडलेला होता. मात्र आता या ठिकाणी ॲक्च्युअल पावसापेक्षा नॉर्मल पाऊस हा हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे केवळ 100% या ठिकाणी आता पाऊसमान राहिलेलं आहे. पाऊस जर उघडला या ठिकाणी तर ही मायनसमध्ये आकडेवारी जाण्याची शक्यता आहे. घाटमाथ्यावर मात्र मुळातच अतिवृष्टी झालेली आहे आणि त्यामुळे 125% या ठिकाणी नोंद आहे. विदर्भामध्ये मात्र आपण बघितलं होतं की जवळपास बऱ्यापैकी पाऊसमान झालेलं होतं. आता मात्र तिथे 8%ची घट आहे आणि विदर्भामध्ये आपल्याला केवळ 1%ची घट शिल्लक राहिली होती, पण तिथे पुन्हा आता 6%वर घट पोहोचलेली आहे. एकूण जी आकडेवारी महाराष्ट्रातली सध्या आहे, जी 109वर पोहोचली होती, ती आता 107 आहे. एकूण 107% पावसाची नोंद अजून महाराष्ट्रात कायम आहे. मात्र आता उद्यापासून पावसाचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये कमी व्हायला सुरुवात होणार आहे आणि त्याच्यामुळे ही आकडेवारी झटपट खाली येण्याची शक्यता आहे. प्रत्येक दिवशी कमीत कमी एक आकड्याने हे उतरत जाईल असा अंदाज आहे. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी आपल्याला 5 जिल्हे अजूनही दुष्काळी दिसत आहेत आणि त्यामध्ये आता जालना जिल्ह्याची भर 1-2 दिवसात पडण्याची शक्यता आहे. कारण -19% या ठिकाणी परिस्थिती आहे. त्यापाठोपाठ चंद्रपूर आणि गडचिरोली, अमरावती या जिल्ह्यांमध्ये देखील जवळपास -15%ची घट आहे. त्यामुळे याही ठिकाणी जर 7-8 दिवसाचा खंड आला तर यदा कदाचित याही ठिकाणी आपल्याला रेड कलर येताना दिसू शकतो. सध्या 35° जवळपास सिंधुदुर्ग आणि नंदुरबारमध्ये 35%ची घट आहे. 30%ची घट सोलापूरमध्ये, 29ची बीडमध्ये, तर जवळपास 31%ची घट ही हिंगोलीमध्ये आहे. हे काही जिल्हे दुष्काळी राहिलेले आहेत. त्यापाठोपाठ आपल्याला नागपूर आणि लातूर हे जिल्हे देखील 12% घटमध्ये आहेत. त्यामुळे या ठिकाणी सुद्धा थोडी चिंता वाढू शकते. परंतु जर तीव्र कमी दाब जो 15 ऑगस्टच्या दरम्यान येण्याची शक्यता आहे, तो आला तर मला वाटतं बहुतांश ठिकाणची चिंता मिटणार आहे आणि भारतात एक्सेस ऑफ रेन म्हणजेच 100%पेक्षा अधिक पाऊसमान नोंदलं जाऊ शकतं असा अंदाज आहे. देशातला देखील आढावा आपण दररोज घेत असतो. त्यामध्ये देखील अजून 12% घट आहे. म्हणजे या ठिकाणी 88%ची जी टक्केवारी ही कायम ठेवण्यात आलेली आहे. यामध्ये आता सध्या कुठलाही बदल झालेला नाही. त्यामुळे या आकड्यात जेव्हा बदल होईल तेव्हा आपण बघू. कारण आता भारतात पावसाचं प्रमाण देखील उद्यापासून कमी होईल, त्यामुळे हे आकडे देखील बदलण्याची शक्यता आहे. आपण एकूणच गेल्या 24 तासामधील महाराष्ट्रातील आणि देशातील पावसाचा अंदाज घेतला तर आपल्या लक्षात येईल की गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेशवरील पाऊस बऱ्यापैकी उघडला आहे. मात्र महाराष्ट्रामध्ये अजून पावसाच्या घटना घडत आहेत. म्हणजे कोकण किनारपट्टी असेल किंवा दक्षिण मराठवाडा असेल. काल लातूर जिल्ह्यामध्ये आणि धाराशिवमध्ये
काही ठिकाणी म्हणजे भूमसारख्या ठिकाणी चांगला पाऊस झालेला आहे. त्यानंतर रायगडमध्ये पाऊस चांगला झालेला आहे. विदर्भातला पाऊस, मराठवाड्यातील तसा पाऊस आणि मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातला पाऊस आता उतरणीला म्हणजे कमी झालेला आहे. त्यामुळे बरेच राज्य असे आहेत की ज्या ठिकाणी आता पाऊस कमजोर झालेला आहे. जेव्हा महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये चांगला पाऊस झाला, तेव्हा आपण एल निनोविषयी बोलणाऱ्यांवर टीका करायला सुरुवात केली, की तुम्ही एल निनो सांगितला, दुष्काळ सांगितला आणि पाऊस भरपूर झालेला आहे. पाऊस भरपूर होईल सांगणाऱ्या अपवादात्मक लोकांचा उदोउदो सुरू झाला. मित्रांनो, कोणाचा उदोउदो केल्याचे कोणालाही दुःख नाही, परंतु आपल्याला अभ्यास किती आहे याच्यावरून कळतं आणि अभ्यासू लोकांचं किती कौतुक होतं हे आम्हाला लक्षात येत आहे. आता या ठिकाणी आपण बघतो 2.2 वर जवळपास एल निनो पोहोचलेला आहे आणि हा स्ट्रॉंगेस्ट अशा प्रकारचा एल निनो आहे. मग स्ट्रॉंग एल निनो स्थितीमध्ये आता आपण पोहोचलो आहोत. त्यामुळे तसं अजून फार चांगलं पाऊसमान पुढील 2 महिन्यात होईल असे कुठल्याही मॉडेलचे कुठलेही काही संकेत नाही आहेत. परंतु तरी देखील आपण भाग्यवान आहोत की आपल्याला 2 समुद्र आहेत. बंगालच्या उपसागरातून आपल्याला वेगवेगळ्या हवामान प्रणाली विकसित होत आहेत आणि त्या योगायोगाने महाराष्ट्रावर येत आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रातली परिस्थिती फार चांगली आहे. मात्र आपण जर इतर राज्यांची परिस्थिती बघितली तर त्या ठिकाणी पाऊसमान खूप कमी आहे आणि त्यामुळे देशात देखील केवळ 88% पाऊस झालेला आहे. पुढील 3 दिवसामध्ये आपण केवळ कोकण आणि थोडं विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता 5 तारखेला बघतो. 6 तारखेला विशेष पावसाचा अंदाज देण्यात आलेला नाही. 7 तारखेला ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये दाखवली आहे, परंतु कोकणाव्यतिरिक्त फारसं पाऊस वातावरण कुठेही दाखवण्यात आलेलं नाही. दिवसासाठी जेव्हा ECMWF मॉडेल वापरतो तेव्हा दक्षिण कोकण अगदी घाटमाथ्यावर पावसाची शक्यता आहे. लातूर, नांदेड आणि थोडं पूर्व विदर्भाच्या दक्षिणी पट्ट्यामध्ये हे नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यामध्ये उद्या पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे. 6 तारखेला मात्र थोडं नांदेड, यवतमाळ, लातूर, सोलापूर दक्षिण या भागात थोडं पावसाळी वातावरण किरकोळ स्वरूपात आहे. घाटमाथ्यावर थोडं वातावरण राहू शकतं. थोडा गोंदियाच्या किंवा वर्ध्याच्या दरम्यान देखील पाऊस असू शकतो. तोच अंदाज जवळपास 7 तारखेला आहे. परंतु एक गोष्ट आपल्या लक्षात आली असेल की एकूण पावसाचं प्रमाण जे आहे महाराष्ट्रामधलं ते अतिशय किरकोळ असणार आहे. त्यामुळे उद्यापासून पुढे महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी असणार आहे. या मॉडेलनुसार सध्या आपण कुठे पावसाळी परिस्थिती आहे का हे जर बघितलं तर देशात काही विशेष पावसाळी परिस्थिती कुठे दिसत नाही आणि उद्या देखील थोडं पूर्व भारत, उत्तर भारतामध्ये ॲक्टिव्हिटीज वाढणार आहेत. तसं महाराष्ट्रात काही विशेष वातावरण नाही. विदर्भ आणि पूर्व मराठवाडा, थोडं कोकण असं वातावरण आहे. हे आपण 7 तारखेपर्यंत जरी बघितलं तरी काही विशेष वातावरण महाराष्ट्रामध्ये नाही आहे. थोडी आपण या ठिकाणी बघतो की पूर्व भारत आणि उत्तर भारत, मध्य भारताचा थोडा भाग या ठिकाणी आपल्याला पावसाची परिस्थिती आहे. विशेष पावसाळी परिस्थिती राजस्थान, गुजरात किंवा महाराष्ट्र अशी नाही आहे. उद्या दिवसभरामध्ये कुठे पावसाची शक्यता आहे का हे आपण जर बघितलं तर थोडं पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा तुरळक ठिकाणी घाटमाथ्यावर दक्षिणेला पावसाची शक्यता आहे. स्थानिक वातावरण अजूनही महाराष्ट्रामध्ये तयार होऊ शकतं. गोंदिया वगैरे जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. 6 तारखेला देखील थोडं पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हणजे कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी अगदी महाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरणाला अजूनही पोषक स्थिती आहे, परंतु विशेष वातावरण बनेल असं वाटत नाही. 7 तारखेला देखील थोडं नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये पाऊस आहे. बाकी वातावरण दिसत नाही. त्यामुळे आपण 7-8 तारखेनंतर पाऊस कमी होतोय हाच आजचा मेन अंदाज आहे आणि हा जवळपास 12 तारखेपर्यंत कमी होणार आहे. आपण सकाळी पुन्हा सविस्तर अंदाज बघणारच आहोत, परंतु या 3 दिवसाच्या अंदाजाचा सारांश एवढाच आहे की महाराष्ट्रात आणि देशात पावसाचं प्रमाण आता कमी झालेलं आहे. कुठलीही वादळी ॲक्टिव्हिटी सध्या सक्रिय नाही. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.
जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.